श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा। बाळाप्पा आता मठात स्थिरावले होते, पण संकटांनी त्यांची पाठ सोडली नव्हती. मठात चाललेलं राजकारण, सुंदराबाईंचा वाढलेला गर्व आणि चोळाप्पांची धनलोभी वृत्ती, या सगळ्यात बाळाप्पांची भक्ती कशी टिकली. आजोबा आज उलगडणार आहेत अध्याय 13वा, अहंकाराचा अंत आणि निष्ठेचा विजय. आजोबा, बाळाप्पा तर एवढे सात्विक होते, मग त्यांना मठात कोणी त्रास दिला का? बाळा, सुंदराबाई मठातील मुख्य सेवेकरी होती. स्वामींवर तिचा खूप प्रभाव होता, पण हळूहळू तिला स्वतःचा गर्व झाला. बाळाप्पांना स्वामी स्वतः उठवायचे, बाहेर घेऊन जायचे हे पाहून सुंदराबाई मत्सर करू लागली. तिने बाळाप्पांचा अपमान करायला सुरुवात केली. दुसरीकडे चोळाप्पा, ज्यांनी स्वामींची 12 वर्षे सेवा केली होती, त्यांना आता द्रव्याचा लोभ सुटला होता. बाळा, एकदा राणी साहेबांनी एका भक्ताने दिलेला चंद्रहार मागवला. चोळाप्पांकडे तो हार होता, पण त्यांनी खोटं सांगितलं की हार बाळाप्पांकडे आहे. बाळाप्पा म्हणाले, हार चोळाप्पांकडेच आहे. या वादात चोळाप्पा उघडे पडले आणि राणीचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला. स्वामींना हे सगळं समजत होतं. त्यांनी एक लीला केली. स्वामींनी स्वतः झोळी हातात घेतली आणि अल्लख पुकारून भिक्षा मागितली. बघता बघता झोळीत 100 रुपये जमा झाले. स्वामींनी ती झोळी चोळाप्पांकडे फेकली आणि म्हणाले, चोळाप्पा, तुझे ऋण फिटले, आता तू बाजूला हो. साक्षात स्वामींनी चोळाप्पांची सेवा तिथेच संपवली, कारण त्यांच्या मनात आता भक्तीपेक्षा पैसा मोठा झाला होता. बाप रे, म्हणजे स्वामींनी चोळाप्पांना काढून टाकलं. मग सुंदराबाईचं काय झालं? बाळा, सुंदराबाईचा गर्व तर गगनाला भिडला होता. तिने एकदा बाळाप्पांना मारहाण केली. दुखावून बाळाप्पा मठ सोडून जायला निघाले, पण स्वामींनी त्यांना अंतर्ज्ञानाने ओळखलं आणि मठातच मारुतीच्या मंदिरात राहायला सांगितलं. बाळा, हे तेच मंदिर आहे जे हैदराबादच्या शंकरराव राय बहादूर यांनी बांधलेलं. शेवटी सुंदराबाईचा कारभार एवढा वाढला की तिने येणाऱ्या भक्तांना लुटायला सुरुवात केली. सरकार दरबारी तिच्या तक्रारी गेल्या. कारभारी माधवराव बर्वे यांनी शेवटी फौजदार पाठवून तिला कैद केलं. जेव्हा तिला साखळदंडात बांधून नेलं जात होतं, तेव्हा स्वामींनी साधी नजरही तिच्याकडे वळवली नाही. सेवेचा गर्व झाला की स्वामी असाच कडक शासन करतात. मग आता मठाची व्यवस्था कोण पाहणार आजोबा? बाळा, स्वामींनी बाळाप्पांना बोलावून घेतलं. सरकारने त्यांना पगारावर कामाला ठेवायचं ठरवलं. पण बाळाप्पा काय म्हणाले माहितीये? ते म्हणाले, मला पगार नको, मला फक्त स्वामींची सेवा हवी. बाळाप्पांची ही निष्काम भक्ती पाहून स्वामी प्रसन्न झाले. बाळाप्पांनी एक तप म्हणजे 12 वर्षे स्वामींची अखंड सेवा केली. आजही अक्कलकोटमध्ये बाळाप्पांची तीच परंपरा आदराने मानली जाते. अहंकाराची सुंदराबाई गेली आणि धनाचा लोभ असलेले चोळाप्पाही बाजूला झाले. उरले ते फक्त निष्काम भक्त बाळाप्पा. स्वामींच्या या दिव्य दरबारात आता भक्तीचा सुगंध दरवळू लागला होता. पण स्वामींच्या लीला इथेच संपत नाहीत. उद्या पाहूया भाग 4, म्हणजेच स्वामी समर्थांचे अद्भुत चमत्कार आणि भक्तांचा उद्धार. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी. श्री स्वामी समर्थ.